नमस्कार. मी आकाश बालोडे पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत बाणेर सुसरोडवरती विलास जावडेकर साहेबांचा अतिशय चांगल्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आला आहोत. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला याच्या संदर्भात बोलूच. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ हे त्याचं इन्फॉर्मेशन येऊन जाईल. आणि जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हालाही पुढे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण प्रोजेक्ट का कन्सिडर केला, एक तर सर्वात मोठं रिझन म्हणजे विलास जावडेकर, अतिशय नावाजलेलं रिअल इस्टेटमधलं नाव. तुम्ही बघत असाल तर जिकडे लोकांनी रात्रीचे 10 वाजता 1-1 कोटीचे फ्लॅट्स लाईन लावून विकत घेतलेले आहेत, ज्यांना अख्ख्या भारतातल्या मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, ज्यांनी न्यूज कव्हर केलेली की पुण्यामध्ये लोकांनी लाईन लावून 1-1 कोटीचे 1.5 कोटीचे फ्लॅट विकत घेतलेले, असे विलास जावडेकर ज्यांनी कधीही आत्तापर्यंत प्रोजेक्ट डिले केलेला नाही आणि ज्यांच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीवरती कोणीही शंका घेतलेली नाही आहे, अशा विलास जावडेकरचा हा प्रोजेक्ट आहे. पलाडिओ, त्यांची जी पलाडिओ नावाची जी एक त्यांनी स्वतःचे एक बेंचमार्क सेट केलेला आहे, त्या पलाडिओ कॅटेगरीमध्ये हा प्रोजेक्ट येतो. ला व्हेंतो नावाचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याचं मराठीमध्ये जे आपण रूपांतर करायचं म्हणलं तर हवा किंवा हवेचा फ्लो येतो. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला जो प्रोजेक्टचं मास्टर लेआउट आहे, इलेव्हेशन आहे, तो बघू. त्याच्यानंतर आपण या प्रोजेक्टची लँड पार्सल किंवा या प्रोजेक्टच्या आजूबाजूला काय इस्टॅब्लिशमेंट आहे त्याची माहिती घेऊ. आणि शेवटी आपण या प्रोजेक्टमध्ये जो सॅम्पल फ्लॅट आहे 1052 स्क्वेअर फूटचा, त्या सॅम्पल फ्लॅटचा एक टूर करून घेऊ. प्रोजेक्टचं नाव आहे विलास जावडेकर पलाडिओ ला व्हेंतो. प्रोजेक्ट आहे बाणेर सुस रोडला, अगदीच हायवेपासून 700-800 मीटरवरती आहे. प्रोजेक्ट बघाल तर प्रोजेक्ट हा 3.75 एकर्समध्ये आहे. ला विलांतो हा जो वर्ड आहे तो स्पॅनिश वर्ड आहे, ज्याचा अर्थ आहे हवा किंवा हवेचं जे काही सर्क्युलेशन होतं त्याला ला व्हेंतो म्हणतात तिकडे. प्रोजेक्ट जो आहे किंवा प्रोजेक्टची लँड पार्सल जी आहे ती साऊथ टू नॉर्थ आहे. त्यामुळे बघाल तर आपल्याला ईस्ट आणि वेस्ट असा जो बाल्कनीचा पार्ट येतो किंवा हवा जी आहे ती ईस्ट वेस्ट करून आपल्याकडे ईस्टमध्ये पुण्यामध्ये असते. तुम्ही बघाल तर 3.75 एकर्समध्ये आपल्याला फक्त 2 टॉवर्स दिलेले आहेत, G+27 फ्लोअरची हायराईज बिल्डिंग असेल. हा जो पार्ट आहे हा आणि हा पार्ट जो आहे याच्यामध्ये सायझेबल आपल्याला डिस्टन्स असेल. आणि प्रोजेक्टच्या चारी बाजूनी बघाल तर अम्युनिटीचा आपल्याला पार्ट दिलेला आहे. प्रोजेक्टमध्ये फक्त 3 BHK आहेत. 930 स्क्वेअर फूट पासून ते अगदी 1108 स्क्वेअर फूट ही त्याची मॅक्सिमम साईज राहील. आपल्याला पोडियम लेवलला, ग्राउंड लेवलला याच्या अम्युनिटीज मिळतील. अतिशय चांगला वेल डिझाईन असा हा प्रोजेक्ट आहे. आता आपण इथून लँड पार्सलची पोझिशन कशी आहे किंवा आजूबाजूला काय एरिया कसा आहे हे बघतोय. एका चांगल्या बिल्डरची जी निशाणी म्हणू शकतो ती हीच आहे की कुठल्याही प्रकारची ज्याला म्हणतो संदिग्धता नाटक ठेवत नाहीत. सगळ्या गोष्टी अगदी योग्य प्रकारे मांडतात किंवा दाखवतात. त्यांनी कस्टमरसाठी हा डेक बनवलेला आहे की तुम्ही या, बघा एरिया कसा आहे, तुमची बिल्डिंग कशी बनणार आहे आणि आजूबाजूला काय डेव्हलप होत आहे. तुम्ही बघाल तर हा टोटल 3.75 एकरचा एरिया आहे. बघू शकता पहिल्या विंगचं फुटिंगचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतरचा जो पार्किंगचा पार्ट आहे तो चालू आहे. खाली इकडे हा जो एक्सटेन्शनचा पार्ट आहे तो फुल स्विंग मध्ये चालू आहे. आता 10:30 वाजलेले आहेत. बिल्डिंगच्या ईस्ट साईडला बघाल तर ईस्ट साईडला ह्या 2 बिल्डिंग आहेत. त्यांची साईज अगदी उंच नाहीये, त्यामुळे 10-12 मजल्याच्या वरती जी बिल्डिंग जाईल त्याचा जो व्ह्यू असेल तो अतिशय चांगला असेल. वेस्ट साईडला बघाल तर वेस्ट साईडला एक छोटं लँड पार्सल आहे इमिजिएटली. तिकडे आपल्याला बघाल तर तिकडे ब्लुरीचा पार्ट दिसतोय. हिंजवडी फेज 1 मान म्हाळुंगे हायटेक सिटीचा जो एरिया आहे तो मधला पट्टा आहे. तुम्ही या एरियाच्या आजूबाजूला बघाल तर अशी खूप हायराईज अशी बिल्डिंग नाहीये. बिल्डिंग ऑलरेडी इकडे बनलेल्या आहेत. बरेचसे लोक इकडे राहत आहेत. याच्याच बाजूला मालपानी केर आहे, ज्याचं मालपानींचं खूप मोठं कन्स्ट्रक्शन येत आहे. कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत, बिल्ड टू सूट IT कंपनीज येतात, IT इस्टॅब्लिशमेंट येत आहेत.
चला या प्रोजेक्टचा आपण सॅम्पल फ्लॅट बघू. सॅम्पल फ्लॅटची जी साईज आहे ती आहे 1052 स्क्वेअर फूट. चला फ्लॅटमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला इमिजिएटली ही लॉबी मिळते. ही लॉबी जी आहे ही फक्त जेवढी गरजेची आहे तेवढीच दिलेली आहे, जी प्रायव्हसी तुमची मेंटेन ठेवते, ज्याच्यामुळे प्रायव्हसी राहते आपली. इकडे ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला हा एक आपल्याला इकडे एक सेपरेट पार्ट मिळतो. इकडे आपण बऱ्याचशा काही गोष्टीचा वापर इथे करू शकतो. डेकोरेटिव्ह आयटमसाठी ही जागा यूज करू शकता. इथून चालू होतो आपला हा एल शेप मध्ये डायनिंग आणि लिव्हिंग एरिया. जो लिव्हिंग एरिया आहे तो बघू शकता आपल्याला हा परफेक्ट हा स्क्वेअर मध्ये मिळतोय. तुम्ही इथे सी शेप मध्ये तुमचा सोफा जो आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट करू शकता. इकडे जो आहे तो हा टीव्हीचा पॉइंट आहे. ही वॉल आहे, ही वॉल बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे तुम्ही सायझेबल मोठा टीव्ही इकडे लावू शकता. आणि हा इतका मोठा टीव्ही किंवा सायझेबल टीव्ही लावल्यानंतर सुद्धा हा एरिया आपल्याला बराचसा युटिलाइज करू शकता ॲज अ डायनिंग पार्ट. आपण याची पहिला बाल्कनी बघू. बाल्कनी जी आहे ही अटॅच्ड हॉलला असेल. तिला हे बघू शकता हे प्रीमियम क्वालिटीचे दरवाजे असतील. या दरवाजामुळे 90% आपला नॉईज कॅन्सलेशन होतो. प्लस ह्याची जी क्वालिटी आहे ती अतिशय प्रीमियम क्वालिटी आहे. म्हणजे जे विलास जावडेकरची जी आपण एक क्वालिटीबद्दलची एक नेहमी एक आत्मविश्वास असतो किंवा एक प्रीमियमनेस असतो तो नक्कीच इथे दिसतो. याला अटॅच्ड ही आपल्याला बाल्कनी मिळेल. बाल्कनी ही आपल्याला स्पेशियस वाटते. बाल्कनी बघाल तर 3 साईडनं बाल्कनी ही कवर्ड असेल. समोरची बाजू आपली ही ओपन असेल. हे टफन ग्लास दिलेले आहेत. टफन ग्लासची क्वालिटी बघू शकता. पुढच्या काळामध्ये नंतर तुम्ही इकडे इनविजिबल ग्रिल्स लावून हा जो एरिया आहे हा सिक्युअर करू शकता. हा जो एरिया आहे हा डेडिकेटेड आपल्याला डायनिंग एरिया म्हणून आपल्याला दिलेला आहे. तुम्ही इकडं 4 सीटर्सची डायनिंग प्रोव्हिजन करू शकता. तरीही आपल्याला इकडे मुवमेंट करण्यासाठी चांगली स्पेस अवेलेबल राहते. डायनिंग एरियाच्याच बाजूला आपल्याला हा किचनचा पार्ट दिलेला आहे. ही जी वॉल आहे ही फुल लेंथची वॉल असेल. आता इथं सॅम्पलमध्ये अशी दिलेली आहे. तुम्ही असेच ठेवू शकता किंवा फुल लेंथची वॉल इथे तुम्ही घेऊ शकता. आपल्याला एल शेपमध्ये हा डायनिंगचा स्पेस दिलेला आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर एल शेपमध्ये तुम्ही इथे किचन प्रिपरेशन करू शकता. इकडे तुम्ही स्टोव्ह ठेवू शकता किंवा तुमचा जो चिमणीचा पार्ट आहे तो इकडे लावू शकता. वरती कॅबिनेट सुद्धा तुम्ही लावू शकता. खाली सुद्धा आता बिल्डरने जे कॅबिनेट्स बनवलेले आहेत तसेही तुम्ही कॅबिनेट्स बनवू शकता. अतिशय चांगली डिझाईन त्यांनी दिलेली आहे. इकडे आपल्याला हा एक सिंक दिलेला आहे. जे काही आपले फळ वगैरे असतील किंवा भाजीपाला असेल तो धुण्यासाठी. आणि यालाच अटॅच्ड आपल्याला ही ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा आपल्याला एक सिंक दिलेला आहे. इकडे इकडे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी एक सेपरेट जागा दिलेली आहे. पाण्याचा टॅब असेल, इलेक्ट्रिसिटीचं प्रोव्हिजन केलेलं आहे इकडे. आणि त्याला अटॅच्ड ही विंडो असेल. ही विंडो आपल्याला अशी ओपन होते, अगदी इझिली ओपन होते ही. त्यामुळे इकडे तुम्हाला थोडंसं लाईट आणि व्हेंटिलेशनचा चांगला इकडे अवेलेबिलिटी असेल. इथून चालू होते आपली फर्स्ट बेडरूम. फर्स्ट बेडरूम बघाल तर तुम्हाला ही अतिशय छान दिसेल. अगदी स्क्वेअर मध्ये दिलेली आहे. याला जे आहे ही विंडो फुल लेंथ विंडो दिलेली आहे. म्हणजे तुम्ही खालचा पार्ट जो बघाल तो खालचा पार्ट फिक्स असेल आपला. वरचा जो पार्ट आहे तो हा मूव्ह होतो. त्यामुळे या खिडकीला तुम्ही ॲज अ बाल्कनी सुद्धा कन्सिडर करू शकता. बाहेर तुम्ही सेफ्टी ग्रिल लावू शकता जेणेकरून तुमची सेफ्टी कंटिन्यू राहील. आणि इकडे आपल्याला ॲडिशनल एक विंडो दिलेली आहे. म्हणजे ही विंडो ओपन होते आपल्या बाल्कनीमध्ये, हॉलच्या बाल्कनीमध्ये. अतिशय चांगली कन्सेप्ट ही दिलेली आहे. इथं आपल्याला एक हँडवॉश एरिया दिलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी स्पेशियस दिलेला आहे. खालचा जो भाग आहे खालच्या भागामध्ये तुम्ही एक चांगलं इंटेरियरचा पार्ट करू शकता. इथे आपल्याला याच्याच बाजूला ही अटॅच्ड एक छोटीशी बाल्कनी म्हणू शकतो किंवा सिट आउट एरिया म्हणू शकतो दिलेला आहे. अतिशय छान दिलेलं आहे. म्हणजे या एरियाला ही कन्सेप्ट मला पर्सनली खूप आवडली. इथे तुम्ही अगदी शांतपणे चिल आउट करू शकता. आणि इथून चालू होतं आपलं हे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम बघाल तर तुम्हाला ती जी
विलास जावडेकर क्वालिटी म्हणतो आपण, ती क्वालिटी दिसेल आपल्याला. अतिशय छान वॉशरूम तुम्हाला मिळेल इकडे. त्याचंही डिझाईन चांगलं आहे. इथून आपल्याला याच्याच बाहेर आपल्याला ही सेकंड बेडरूम तुम्ही बघू शकता. सेकंड बेडरूम सुद्धा अतिशय स्क्वेअरमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. या सेकंड बेडरूमला सुद्धा आपल्याला ही फुल लेंथची विंडो मिळते. अगेन ही खालचा जो भाग आहे तो फिक्स असेल सेफ्टी पर्पजसाठी. वरचा जो भाग आहे तो मुवमेंट करू शकता तुम्ही. हा फुल ओपन होऊ शकते. याच्याच बाजूला आपल्याला हा अटॅच्ड वॉशरूमचा पार्ट दिलेला आहे. वॉशरूममध्ये बघाल तर आपल्याला इटालियन मार्बल प्रोव्हाइड केलं जातं इकडे. सोबत आपल्याला ग्लास पार्टिशन जे आहे तेही प्रोव्हाइड केलं जातं. सेकंड जी बेडरूम आहे त्या सेकंड बेडरूमला सुद्धा आपल्याला इकडे हा विंडोचा पार्ट दिलेला आहे, जो आपल्या छोट्याशा बाल्कनीमध्ये ओपन होतो. इथून चालू होते आपली थर्ड बेडरूम, जी मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मध्ये आत आलेल्या आपल्याला उजव्या हाताला ही जो वॉशरूमचा पार्ट आहे तो लागतो. इथेही आपल्याला इटालियन मार्बल प्रोव्हाइड केलं जातं. इथे आपल्याला जे शॉवरचा जो पॉईंट आहे तो शॉवरचा तसाच पॉईंट, जो ग्लास पार्टिशन आहे ते ग्लास पार्टिशन आपल्याला इकडे मिळेल. इथून आपली ही मास्टर बेडरूम चालू होते. मास्टर बेडरूम बघाल तर मास्टर बेडरूम ही चांगली स्क्वेअरमध्ये किंवा थोडीशी रेक्टँगलमध्ये दिलेली आहे. चांगली साईज आहे याची. मास्टर बेडरूमला ही आपल्याला ही फुल लेंथची विंडो मिळेल. त्याचा खालचा जो पार्ट आहे तो फिक्स असेल. वरचा पार्ट हा फुल्ली आपण ओपन करू शकतो. आता आपण जो सॅम्पल फ्लॅट पाहिला तो 1052 स्क्वेअर फूटचा अतिशय चांगला वेल मॅनेज्ड कार्पेटचा 3 BHK पाहिला. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 4 ते 5 टाईपचे 3 BHK अवेलेबल आहेत. फक्त 3 BHKच आहेत. 930 कार्पेट पासून ते अगदी 1108 स्क्वेअर फूट पर्यंतची कार्पेटची रेंज आहे. याची जर का स्टार्टिंग प्राइस बघायला गेलं तर प्राइस आहे 1,25,00,000 ते अगदी 1,60,00,000 मॅक्सिमम कार्पेटची प्राइस जाते. प्रोजेक्टचं का पोझिशन बघाल तर ऑफिशियल पोझिशन आहे डिसेंबर 2029चं. G+27 फ्लोरची ही बिल्डिंग आहे. पण जो विलास जावडेकर साहेबांचा जो इतिहास आहे किंवा त्यांची कन्स्ट्रक्शनची स्पीड आहे त्याच्यानुसार जे बिल्डर कमिटमेंट आहे ते साधारणतः डिसेंबर 2028च्या आसपास आहे. आपल्याला ते मोठा 2028च्या आसपास याचं पोझिशन मिळेल. कन्स्ट्रक्शन बघाल तर कन्स्ट्रक्शनमध्ये ऑलरेडी एक्सकॅव्हेशनचा पार्ट झालेला आहे. आपण आता बघूच. थोड्याच काळात त्याचं फुटिंगही चालू झालेलं आहे एका विंगचं. त्यामुळे पोझिशन जे आहे ते आपल्याला अगदी वेळ मिळेल. हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर करायला हवा असं जर का आपण विचार केला तर जे बाणेर बालेवाडी सारख्या लोकेशनला जॉब करतात, हिंजेवाडी सारख्या लोकेशनला जॉब करतात किंवा ज्यांना कनेक्टिव्हिटी खूप चांगली हवी आहे. कधी इथून साधारणतः 700-800 मीटरवरतीच बघाल तर आपला मुंबई बँगलोर हायवे लागतो. आजूबाजूला सर्वच मोठे स्कूल्स आहेत अवेलेबल, सगळ्या इस्टॅब्लिशमेंट आहेत. ज्यांना कनेक्टिव्हिटी चांगली हवी ते हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करू शकतात. इन्व्हेस्टर्स नक्कीच हा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतात का तर इकडला जो रेंटलचा पार्ट आहे तो अतिशय चांगला आहे. गव्हर्नमेंटने जो म्हाळुंगे हायटेक सिटीचा जो एरिया इकडे रिझर्व केलेला आहे आपण त्याचाच हा पार्ट म्हणू शकतो. पुढच्या काळामध्ये हा एरिया अतिशय चांगला डेव्हलप होऊन जाईल. प्राइस बेनिफिट घेण्यासाठी किंवा प्राइस अप्रिशिएशन घेण्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करू शकता. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. हा व्हिडिओ किंवा हा फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स आहे तो चांगला राहील आणि एका चांगल्या बिल्डरसोबत ते त्यांची फ्लॅट बाईंगची जर्नी आहे ते स्टॉप करतील. थँक्यू अँड जय हिंद.